बिग फाईट सामना असणार आहे. ते मात्र दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. पहिल्या सामन्यात आपण बघितले तर 84 धावा कुठल्या तर 85 धावांचं लक्ष ठेवलं तर त्या दबावाखाली मात्र पूर्णपणे आपण दडपणाखाली आला होता. म्हणजे नवापाडा संघ विनोद पडे प्रथमेश गोंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन करतोय. चेंडू जोपर्यंत फीड होतो त्या सर्कल मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव येते मात्र खातं उघडलं जाते. स्ट्रायकला फलंदाज अमोल काळन एक अतिशय चांगला गोलंदाज तेवढाच चांगला उपयुक्त फलंदाज. अपकमिंग टुर्नामेंट मध्ये आपण बघितलं तर गावदेवी क्रिकेट संघ नंदिवली कोलीवाड्याच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धा खेळली जाते. 23 ते 26 फेब्रुवारीचा सामना असणार आहे. चेंडू टॉप एज पुल करण्याचा प्रयत्न करतो फलंदाज अमोल बॅक टू पवेलियन. लक्षणीय सामना बघायला मिळणार आहे. मॅरिट पक्ष अँड मॅरिट असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. नंदिवली कोलीवाडा इथे एक जबरदस्त सामना बघायला मिळणार. नवीन फलंदाज याच दरम्यान घनश्याम पहिला गडी बाद होतो. इथे मात्र एक या धावसंख्येवरती अमोल ज्याने खूप चांगली कामगिरी होती तो अमोल मात्र इथे बाद होतोय. घनश्याम ज्याने 39 धावांचं योगदान दिलं तो घनश्याम आता स्ट्राईकला. अतिशय सुंदर फटका. चेंडू मात्र इथं मिडॉनला बीट करतो. चेंडू सीमा पार 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 5. कारण मिडॉनला आपण जर क्षेत्ररक्षण करतो प्रवीण थोडंसं आपण चेंडूवरनं नजर हटवतोय आणि चेंडू मात्र सीमा पार जातोय. लॉंग ऑफला चेंडू बीट करतोय. प्रयत्न केला होता किशोरने. किशोर पण आता वापसी करतोय. 2 फलंदाज मात्र वापसी करतात हेमंत आणि किशोर. प्रथमेश हा चेंडू गुडल्या स्पॉटवर टेकअप होतोय. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती ते प्रथमेश एक जबरदस्त गोलंदाज आपण संदीप पाटील संदीप संघाचा. प्रथमेश अतुल हेमंत सुद्धा आता गोलंदाजीसाठी येऊ शकतोय. प्रथमेश वरचा वापर. चेंडू पॉइंटला बीट करतोय. चेंडू सीमा पार. गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते घनश्यामच्या माध्यमातून. तर घनश्यामने आपण पहिल्या सामन्यात 39 धावा कुठल्या त्या आणि 44 धावांनी तब्बल विजय संपादन केला जातो. म्हणजे आपण अजदे संघाने एक मोठा विजय संपादन केलाय. त्यामुळे नक्कीच या संघाचं मनोबल वाढलं असणार आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते. धावफल करते 9. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू लाईन बघावी लागणार आहे. पंच वाईड इच्छी खून करतात आम्हाला लारा. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावफल करते 10. चांगला सामना आपल्याला बघायला मिळतो. अजदेव पक्ष आपण बोलले तर पाटील संदप मध्ये कालच्या दिवसात मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे आपण बोलले तर ओमकार 11 देसाई. हा चेंडू पुण्याचा गुड लाईन्स फडवरनं चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली तो पुल करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे मिड विकेटच्या डोक्यावरनं काढायचा होता चेंडू. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर अजय संघाची धावसंख्या एक गडी बाद. धावसंख्या आपण बघतोय 10. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आपली 10 धावा आल्या. तर गोलंदाजी सज्ज होतोय. अतुल पुण्यात एक अतिशय चांगला गोलंदाजाचा वापर केला जातोय. जो खेळाडू आपण ठाणे रायगडच्या संघामध्ये आपण बघतो आपल्या ठाण्याच्या संघामध्ये असतो म्हणजे अतुल पाटील एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. जेवढी चांगली वेगवान गोलंदाजी तेवढाच चांगला दिशेवरती नियंत्रण असतं या गोलंदाजाचं. आज आपण बघितलं या स्पर्धेचा अंतिम दिवस मलसाई चषक 2017चा अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक 50 रुपये. द्वितीय पारितोषिक
30,000 रुपये जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पुढे गोलंदाजी मार्कवर अतुल, मोठा गाव एंड कडून स्ट्रायकरला फलंदाज प्रवीण. सुंदर बॉलर बॅक टू ड्राइव्ह बघायला मिळते. चेंडू जोपर्यंत स्पीड होते, एक धाव पूर्ण होतं. चेंडू जातोय लॉंग ऑनला. निनाद मे स्पीड होते तर मात्र दुसरी धाव झाली असते. घनश्याम मात्र तयार नव्हते, कारण का एक एक धाव नितीन फार महत्वाचे क्रिकेटमध्ये. एक एक धावेने संघ हरताना बघितलंय, कारण का लेझी क्रिकेट थोडंसं, कारण पहिली धाव तुम्हाला जर जोरात घेतली, दुसरी धाव तुम्ही घेऊ शकता, क्षेत्रक्षेत्र दबाव निर्माण करू. तसं काय होत नाही. धावसंख्या बघितलं 11. स्ट्रायकला फलंदाज घनश्याम. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. मोठा गाव एंड कडून हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये फीड होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. संख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 12. एक गडी बाद 12. अमोल मात्र इथं आपल्या संघाने कोणते योगदान दिले नाहीये. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्राईकला प्रवीण. चेंडू फलंदाज मात्र इथं बाद होतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू आपण पाहिले तर थर्ड स्लिप मध्ये हर्षगत कोणती चूक करत नाही. फलंदाज बाद. थँक्यू नवनाथ. नवीन फलंदाज दर्शन. दर्शन येतोय नवीन फलंदाज. दर्शन आणि घनश्याम ही जोडी पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करते. अरे जी पहिल्या सामन्यात फलंदाजी केली ती फलंदाजी आता मात्र हे दोन फलंदाज करत नाही. आपण पाहिले तर अमोल पण अपयशी ठरला होता आणि आता मात्र प्रवीण अपयशी ठरतोय. पहिल्या षटकात बघितले तर 13 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 2च धावा आल्या. आता मात्र धाव फलकात धावा आहेत त्या 12. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर P2चं षटक आदळतं. ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग. एक लेग गली सुद्धा आपण बघता. एक मिड ऑन शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षण बघता. बॅकवर्ड स्कोर लेग 30 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण बघता. फुलटॉस चेंडू चेंडूला घेऊन करतो. चेंडू जोपर्यंत 30 सर्कलमध्ये प्रवीण पाटील चेंडूला फेड करतोय. फुलटॉस चेंडूचा नितीन फायदा उचलत नाहीये तर मात्र दर्शन. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 13 धावा आपण पाहतोय. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क करतोय. चेंडू रिवाजचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संख्या आपण पाहतोय 13 धावा पाहतोय. आपण बघितले तर ऑनलाईन येते म्हणजे आपण सोहेल शेख ओआपेट शेख जबरदस्त खेळ. हा चेंडू ऑन साइडला पुल करतोय. 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. इथं बनायचंय. धावसंख्या आपण धाव फलकावरती 17. घनश्याम मात्र तीच मगाची विनिंग कंटिन्यू करतोय. इथं मात्र थोडंसं जोखीम सुद्धा उठवतोय, पण तर दर्शन मात्र पाहिजे कशा पाहिजे त्यांना साथ देतोय. गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होते. म्हणजे सलग 3 चौकारला 500 रुपयाचा पारितोषिक. सलग 3 षटकारला 500 रुपयाचा पारितोषिक. कैलास मात्र यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी सुद्धा आपण म्हणजे 500 रुपयाचा पारितोषिक आहे.
दोन्ही संघांसाठी विकेट हॅडीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कैलास मात्र यांच्याकडून. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू लॉक करतोय. स्वीटली टायमिंग लॉंग ऑन लॉंग ऑनच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. थोडंसं ओरपी चेंडू आणि आपण तर खूप चांगला कनेक्शन होतो इथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये. आणि चेंडू लॉंग ऑन लॉंगच्या मधनं 6 धावांवरती विसरतोय. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धावफलक करते 23. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू या बॅटचा फेस खोलला. चेंडू हवे ते प्रवीण झेल पर्यंत पोहोचत नाही. एक धाव पूर्ण करतो इथे मात्र. चेंडू बघितलं थोडासा थांबून आला होता नितीन काळ. एकने धावसंख्या 24. कधी 3 या चेंडूला जर स्क्वेअर कट केली असती किंवा अप्पर कट तर चेंडू सीमावार झाला असता. साईडला क्षेत्रक्षण आपल्याला बघतोय. थर्ड मॅन लाईक गली रिजन मध्ये एक बॅकफूट पॉइंटला क्षेत्रक्षण. डीप कव्हरचा क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण बघतोय एक क्षेत्रक्षण येतो म्हणजे प्रवीण पाटील. धावसंख्या 24. 30 षटक प्रगती पथावर. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. कोपर स्टेशन इनकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला पहिला घनश्याम. हा चेंडू हुक करतो. चेंडूला चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या वाढते. धावसंख्या 28. आपण बोलले तर जबरदस्त एक आयोजक सुद्धा प्रवीण म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. हा चेंडू पुण्याला लॉक करतोय. चेंडू हवे ते पाहिजे. 2 शतकाच्या झेल पर्यंत पोहोचला. सुभाष पाटील अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. थँक्यू. नितीन झेल इतका उंच गेला तर लॉंग ऑफचा खेळू आपण म्हणजे लॉंग ऑफ आपण मिड ऑफ मध्ये येतो आणि झेल पकड. अप्रतिम झेल. सुभाष पाटील आपण म्हणजे जबरदस्त क्षेत्रक्षण. नितीन शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली ती आणि चेंडूला आपल्या हातावर विसावर घेतोय. इथे मात्र धोकादायक फलंदाज बाद होतोय. आपण घनश्यामची विनिंग इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या आपण म्हणजे धावफल करते 28 धावा. 3 गडी बाद 28. आता मात्र संगनायक मिलिंद आणि दर्शनी जोडी पायचा कशा प्रकारे परफॉर्मन्स करते. कारण का अजून यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी. प्रथमेश दुसरं षटक फेकतोय. वैयक्तिक दुसरं सांगा 3रं. हा चेंडू खूप दुरून शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू कुठल्या स्पॉटवर बाहेर काढलाय तर अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करून देतोय. 2 चेंडू डॉट जातोय. 1 विकेट जातोय. 1 चेंडू डॉट जातोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 3 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या फक्त आणि फक्त आपण बघतो 3 गडी बाद 28 धावसंख्या असते संघाची. डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय इथे 28 धावा. 3 षटकामध्ये 3 चेंडूमध्ये नितीन 11 धावायला 3 चेंडू आपण निर्धाव फेकतो. प्रथमेश अनुभव काय हे दाखवून देतोय. यानंतर अजून एक सामना बघायला म्हणजे बिग फाईट सामना. आकाश वक्ष निलेशचा सामना बघायला मिळणार आहे. पश्चात गोलंदाजी सज्ज कोण होतंय.
प्रवीण पाटील पुन्हा एकदा स्पिन आक्रमण चायनामॅन गोलंदाज संख्या 28 3 चेंडू नीतीन 11 धावाल्यानंतर 3 चेंडू डॉट जात आहेत प्रथमेश पाटील जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय आपण म्हणजे तर संदर्भ संघ पूर्णपणे विचार करतोय कारण की हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा आहे इथून जो सामना जिंकेल तो संघ बघितलं तर सेमी फायनल मध्ये जाऊ शकतोय पाहिजे दोन्ही संघ आपण म्हणजे खूप चांगले संघ आहे दोन्ही संघांमध्ये गुणवान मातबगार खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे दोन्ही संघाची गोलंदाजी खूप चांगली फलंदाजी सामने चांगले 21 जानेवारीला ह्याच दोन संघांमध्ये सामना झाला तनबुवा स्मृती संघामध्ये उद्घाटक सामना झाला होता आज आपण बघतो 9 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहेत दुसऱ्या फेरीत आपण बघतोय दुसऱ्या फेरीत पहिला सामना आपण तर आमचे ऑफिशियल पंच किरण शिंदे सुद्धा सामना एन्जॉय करतायत 6 चेंडू 7 चौकार मारण्याचा विक्रम आहे बॉक्स सर्कल मध्ये नामदेव स्मृती चषक मध्ये किरण स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून किरण शिंदे आपण बोलतो दर्शन अडळकर एक सातत्याने पंचांच्या भूमिकेत पाहतो आणि कोच सुद्धा आहेत लेदर क्रिकेटरचे सुभाष गोलंदाजी मार्कवर अप्रतिम झेल बघा आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय मोठागाव एंड कडू सायकल पर्यंत बिलिन चेंडू पुल करता चेंडू हवेत येता झेल पर्यंत पोहोचत नाहीये प्रवीण प्रयत्न करतोय प्रवीण मात्र इथं एकने धावसंख्या वाढते धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 29 धावा दोन्ही गावचे प्रेक्षक भरपूर प्रमाणात आपल्या संघाला चेप करण्यासाठी आलेले आहेत हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करतो चेंडूला चेंडू हवे ते चेंडू सीमेरच्या बाहेर जाऊन शकतोय 6 धावा गुड शॉट थँक्यू नितीन जुना दर्शन कालन आज बघायला मिळतोय कसं काय 35 सुभाष हा चेंडू पुन्हा लॉफ करतो चेंडूला चेंडू सीमा पार जातोय 4 धावा गुड शॉट बॅक टू बॅक चौकार षटकार मिळेल थँक्यू संख्या 39 दर्शन ऑन द फायर जबरदस्त फलंदाजी सुभाषच्या गोलंदाजी हल्ला बोलतोय मात्र गतीमध्ये परिवर्तन पुल केला चेंडू चेंडू हवेत यावेळेला प्रवीण झेल पर्यंत पोहोचत नाहीये एक धाव इथे मात्र पूर्ण होते एकने धावसंख्या वाढते धावसंख्याची धावफल करते 40 असं आपण धावसंख्या पाहतोय आपण पहिले तर दर्शनच्या बॅटमधून धावा येत आहेत 3 षटका आपण तिसऱ्या चेंडू मध्ये आपण बघितलं तर नितीन तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 11 धावा आले आता पण 3 चेंडू मध्ये 11 धावा आलेत हा चेंडू पुन्हा पूल करतो चेंडूला चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीजन मध्ये एक धाव पूर्ण करतो एकच धावे समान लागतोय धावसंख्या वाढते धावसंख्येची धावफल करते 41 1 टू गो चेंडू आहे दर्शन मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय जे काम आपण अमोल आणि आपण प्रवीणने केलं ते दर्शन करतो मात्र मिडल ऑर्डर मध्ये हा चेंडू पुण्याचा हुक करतो चेंडूला टॉपेज आहे चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जाऊन शकतोय 6 धावा स्वीटली टायमिंग थँक्यू डीजे मास्टर नितीन आपण बघतोय की व्यासपीठावर छोटे चेअर बॉय सुद्धा आहेत अद्वित तळेकर आपण बघतोय योगेश तळेकर यांचे चिरंजीव चला मोठागाव संघाचे संघनायक आणि आपण तर दिवाबी संघाचे संघनायक षटकात धावा आल्या त्या सुभाष पाटीलच्या तब्बल 19 धावा आल्या दर्शननी चांगली फलंदाजी केली प्रवीण गोलंदाजी सज्ज होतोय स्पिन आक्रमण एक चायनामॅन गोलंदाज संख्या आपण बघतो धाव फलकावरती 47 धावा कराव्या लागणार इतका संदर्भ संघाची फलंदाजी खूप चांगली आहे आता बघितलं तर सलामीचा फलंदाज किशोर सुद्धा आलाय हेमंत सुद्धा आलाय जे पहिल्या सामन्यामध्ये नव्हते त्यामुळे फलंदाजी खूप आता आपण स्ट्रॉंग झाली आहे ती म्हणजे संदर्भ संघाची
चला दिवाबाई संघाचे संघनायक आणि मोठागाव संघाचे संघनायक निलेश मंत्री यायचंय. कोणतरी सज्ज होतोय. आपण म्हणजे स्पिन आक्रमण प्रवीण पाटील ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू पूल करतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून शॉट ऑन पूल एक धाव पूर्ण करतो. निना चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत दुसरी धाव इथं पूर्ण होते का पाहायचंय. 2 धावा इथं पूर्ण होतात. ओव्हर थ्रो होतोय. चेंडू सीमा पार होतो का पाहायचंय. लकी चौकार. थांबायचं डीजे मास्टर थांबायचं जरा थांबायचंय. पंच आम्हाला जरा निर्णय कळवायचा काय आहे तो. पंच डिसिजन कळत आला. बाद आहे फलंदाज. नितीन 6 धावा आपण पहिलं कमी होत आहेत. नितीन एक आपण म्हणजे ओव्हर थ्रूच्या माध्यमातून चौकार सुद्धा गेला होता. म्हणजे आपण पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये बघतो की विड विकेट होतोय फलंदाज आणि 6 धावा सुद्धा मिळत आहेत. पण मात्र 6 धावा मिळत नाहीयेत. लकी ठरतोय तो म्हणजे आपण म्हणजे तर संदप संघ. कैलास मात्र आणि अंकित जाधव कडून आपण नीलू काळंसाठी 500 रुपयाचा पार्श्व केले. षटकार किंवा 2 चौकार दाखवले सलग. नितीन आपण बघतो सुदैवी ठरतोय ते मात्र संदप संघ दुर्दैवी ठरतो तो म्हणजे मित्र म्हणेल. आज ते संघ 6 धावा कमी होतात. नितीन किशोर लेफ्ट हँड ओरदेकडे मार्ग करतो. हा चेंडू फुल एंडलचा चेंडू खोदून करतो. बघितलं तर 30 सर्कल मध्ये फीड होतोय. एकच धाव मिळते इथे. मात्र खूप चांगली गोलंदाजी अनुभव काय दाखवून देतो प्रवीण पाटील. संख्या 48. हा चेंडू पुण्याला ब्लॉक होल मध्ये फेकतोय. खोदून काढतो चेंडूला. चेंडू 30 सर्कल मध्ये फीड होतोय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या धावफल करते 49. 3 चेंडू होत आहेत. 55 धावा झाल्या. त्या 6 धावा मात्र कमी होत आहेत. जबरदस्त आपण लक्ष होतं शिक्षक रमेश यांचं. चेंडू कार्पेटच्या खोदून काढतो. चेंडू लॉगाच्या मधनं चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. अजून एक चौकार मारा तर 500 रुपयाचा मानकर ठरू शकतोय. मोठागाव संघाचे संघनायक निलेश मात्र यायचंय. फलंदाज बाद होतो इथं मात्र. डीजे भिवांडी. थँक्यू नवनाद. नवीन फलंदाज आपण होतो विनोद काळन. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. वन टू गो. एक षटकार किंवा एक चौकार आम्हाला तर कैलास मात्र कडून बघितलं तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. एक चौकार किंवा षटकार मारायचं. रवींद्र काळेन साहेबांना मी विनंती करतो आपण नाणेफेक करायचे. गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज मात्र इथं बांधतोय. धावसंख्या आपण बोलले स्थगित. धावसंख्या 54.
53-54 धावांचं लक्ष येते. म्हणजे आपण तर संदप संघाला जिंकण्यासाठी पाहिजे. संदप संघ गोलंदाजी चांगली केली या शेवटच्या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये धावाला त्या प्रवीणच्या आमच्या गुरुजी सांगतात थांबायचं. नवनाथ 6 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केल्या. अनुभव काय हे दाखवून देतो इथं मात्र प्रवीण पाटील. पाहिजे जेव्हा सामना इथे सुरू होतो ऐकणं आमचे साथी समालोचक आपण बघितले तर याच दरम्यान मी गजानन मित्रमंडळाचे अध्यक्ष रवींद्र काळे यांना विनंती करतो आपण नाणेफेक करायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मोठागाव विपक्ष आपण बघितलं तर दिवा भी मध्ये थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर 53-54 धावांचं लक्ष. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक अजदेगावचा एक बुलंद आवाज नितीन काळे. धन्यवाद बाळू. ही स्पर्धा आपण बघतोय मासाई चषक सन 2017 आणि आयोजक आहे मासाई क्रिकेट संघ कोपरगाव. वर्ष पहिले परंतु अप्रतिम आयोजन. आपले सर्वांचे लाडके स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण बघतोय. कारण की आज दादांचा वाढदिवस आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. म्हणजे 2 दिग्गज व्यक्तींचा आज वाढदिवस. आणि आपण वडवा मैदानाकडे 54 धावांचं लक्ष. तत्पूर्वी आपण बघतोय जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोलीवाडा यांच्या माध्यमातून एक स्पर्धा होणार आहे. प्रवेश फी 10,000 रुपये. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 20 आणि चतुर्थ पारितोषिक 20 आणि प्रवेश फी फक्त 10,000 रुपये. आणि 32 ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील. फक्त आपल्या विभागातील संघ या स्पर्धेत खेळतील. रायगडमधल्या संघाला संधी मिळणार नाहीये. आणि मालिकावीरसाठी बाईक सुद्धा आहे. बघा 10,000 रुपये प्रवेश फी आहे आणि मालिकावीरसाठी बाईक सुद्धा आहे. संपर्क राकेश धोने, चेतन धोने, मिलिंद धोने आणि शैलेश धोने यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. एक अप्रतिम स्पर्धा आपण बघणार आहोत. स्पर्धेचे ठिकाण आहे गावदेवी मैदान नांदिवली कोलीवाडा. या मैदानात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा कालावधी 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी. बघा ज्या कोणत्या संघांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी या आमच्या व्यासपीठावरती चेतन ढोणे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. वळूया आपण मैदानाकडे. सामना सुरू होतोय 5 षटकामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना आज संघाने 53 धावा कुठल्यात आणि 54 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय ते म्हणजे पाटील 11 संदप संघासमोर. येणाऱ्या 5 षटकामध्ये आपण बघतोय 54 धावांचं लक्ष आहे. आज संघाचे कोणत्याही गोल विनोद काळेंनी जर हॅट्रिक घेतली तर रवींद्र काळे यांच्याकडे 2,000 रुपये पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी. मग मोठागाव संघ टॉस विन आहे. निलेश म्हात्रे लगेच आपला निर्णय घ्यायचे. क्षेत्ररक्षण स्वीकारले मोठागाव संघाने तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दिवा ब संघाला. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना दिवा ब विपक्ष मोठागाव या 2 बलाढ्य संघामध्ये. मोठागाव संघाने निसट्ट विजय संपादन केला पहिल्या सामन्यामध्ये. जल्पेश भोईरने 2 षटकार मारून सामना टर्न केला होता मोठागाव संघाच्या बाजूला. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दिवा ब संघ ज्याने आकाश वारेकरने सामना जिंकून दिला होता. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विनोद. पहिला चेंडू टॅप केलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. बघा सर्कल मध्ये 1 धाव घेतली मी म्हणेन फलंदाज किशोरने. सेकंडला फलंदाज आपण बघतोय सुभाष पाटील. पहिल्या सामन्याचा सामनावीर भंडारी संघाविरुद्ध 21 धावा कुठल्या होत्या सुभाष पाटीलने आणि सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता सुभाष पाटीलला. विनोद कोपर एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट होत नाहीये. बघा चुका करतोय मी म्हणेल आज संघ. कारण की 1-1 धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. जर विनोद कान यांच्या हातात फेकी दिली असती तरी फलंदाज बाद झाला असता मी म्हणेल धावचीत. तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघत असतो भाऊ चुकीला माफी नसते. कारण 1-1 चूक आपल्या संघाला या स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाऊ शकते आणि 1-1 धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. विनोद कोपर एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होत आहे. शिक्षक बीट होत आहेत.
अजून एक चुकी आपल्याला आजेस संघाकडनं बघायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव मिळते मात्र पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. बघा गोलंदाजी चांगली होते मात्र क्षेत्ररक्षण खराब होते आजेस संघाचं. 3 चेंडू टाकले विनोद काळने, 3 धावा इथे खर्च केल्या आहेत. जर आपण तिन्ही चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूवरती एकही धाव नव्हती मी म्हणेन. गोलंदाज विनोद कोपर एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज सुभाष पाटील. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. साने धावसंख्या वाढती, धावसंख्या ते 9. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, पायचीचं अपील केलं होतं. पंच लारा बघत्या चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. एक धाव मात्र मिळते ती म्हणजे संदर्भ संघाला. धावसंख्या 10. बघा 10 धावा आल्या धावपळकावरती. 54 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज विनोद. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, पायचीचं अपील. एक धाव मिळते. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा येतात त्या 11. ऑरप्लेच्या पहिल्या षटकात 11 धावा येतात. बघा अजूनही 43 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि अजूनही 43 धावांची गरज आहे पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. याच पाटील इलेव्हन संघाने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक आजेस संघाविरुद्ध 63 धावा चेस केल्या होत्या आणि सामना जिंकला होता. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये पहिला सामना झाला होता 21 जानेवारीला. येणारे 4 षटकामध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज प्रवीण पाटील. बघा एक प्रवीण पाटील आपण संदर्भ संघामध्ये बघितला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव मिळते. बघा पुन्हा एकदा एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 12. 54 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 42 धावांची गरज आहे पाटील संदर्भ संघाला. येणारे 23 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. यानंतर बिग फाईट सामना आपण बघणार मोठागाव विपक्ष दिवा बस संघामध्ये. मोठागाव संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मोठागाव संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे दिवा बस संघाला. गोलंदाज प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. आणि धावसंख्या वाढती. धावसंख्या ते 18. मी मगाशी सांगितलं सुभाष सारख्या खेळाडूला जीवदान मिळाला धावचीचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेते सुभाष पाटील. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा त्रिवादचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला निर्धाव चेंडू आपल्या बघा मी आजेस संघाकडनं तब्बल 9 चेंडू नंतर 10वा चेंडू निर्धाव गेलाय. 9वा चेंडू 8 चेंडू नंतर 9वा चेंडू निर्धाव गेलाय. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय निलेश. ऑन द स्टंप पैकी एक धाव मध्ये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 19. 54 धावांचं लक्ष येते म्हणजे संदर्भ संघासमोर धावपलकर धावा आहेत त्या 19. अजूनही पॉवर प्ले मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकरला फलंदाज किशोर पाटील. प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर. 6 धावांसाठी गुड शॉट.
धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 25 व 25 धावा आल्या धावफलकावरती. धावांचा वेग वाढवला मी म्हणेन पाटील इलेव्हन संदर्भ संघाने. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतलाय कारण की आजदेश संघाने पॉवर प्लेच्या षटकात फक्त 17 धावा कुठल्या होत्या. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय. फक्त सिंगल. षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती पाटील इलेव्हन संदर्भ संघाची 26 धावा. येणारे 18 चेंडू अजूनही 28 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. बघा सामना अजूनही बॅलन्स आहे कारण की सुभाषला एक जीवदान मिळालं होतं धावचीच्या स्वरूपात. त्या जीवदानाचा सुभाष पाटीलने पूर्णपणे फायदा घेतला मी म्हणे आतापर्यंत. येणारे 18 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. पॉवर प्लेचे षटक मात्र समाप्त होत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अमोल काळन. एक फिरकी गोलंदाज तर सेकंडला फलंदाज किशोर पाटील. अमोल कोपर एंड कडनं यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. पहिला झटका पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. किशोर बॅक टू पॅव्हलियन. NS गलुळाचं पाणी कसला ढवळीले नागाच्या 28 धावांची गरज आहे पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. किशोर मात्र इथे बाद होतोय. पॉइंट रिझर्व मध्ये करण झेल टिपतोय आणि पहिला गडी बाद होतोय पाटील इलेव्हन संदर्भ संघाचा. नवीन फलंदाज प्रथमेश पाटील येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. डावखुऱ्याचा फलंदाज. डावखुऱ्याचा फलंदाज आपण म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर अधिराज्य गाजोला एका बाजू आपण बघतोय निलेश म्हात्रे. डावखुऱ्याचा फलंदाज त्यानंतर प्रथमेश पाटील आपण बघतोय संदर्भ संघाचा. त्यानंतर रुपेश म्हात्रेला सुद्धा आपण बघतोय नवपाडा संघाचा. डावखुऱ्याचा फलंदाज आपण बघतोय नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये घातक ठरले आतापर्यंत. भारतीय संघ आपण बघतोय 255 धावा झाल्यात आणि 3 गडी बाद झालेत. भारत वर्सेस बांगलादेश कसोटी सामना. बघा यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. एक धाव मात्र इथे रोखू शकत नाही. बघा दोन्ही खेळाडू एकाच एंडला होते. मी मात्र फेकी चुकी जी केली होती महेंद्र म्हात्रेने मात्र दर्शनने सुद्धा लक्ष दिलं नव्हतं कारण की प्रथमेश त्याच एंडला होते. मात्र फलंदाज धावचीत झाला असता मात्र लकी ठरतोय तो म्हणजे प्रथमेश आणि दुर्दैवी ठरतोय तो म्हणजे आजदेश संघ. दोन्ही खेळाडू बाळू आपण पहिले एकाच एंडला होते मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय प्रथमेश. धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 27. अजूनही 27 धावांची गरज आहे. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 16 चेंडू 27 धावांची गरज आहे. प्रथमेश अर्ध लक्ष पार केलं. अजूनही अर्ध लक्ष पार करायचं आहे पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. गोलंदाज अमोल मात्र चांगली गोलंदाजी करतोय या 3ऱ्या षटकामध्ये. येणारे 16 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू 27 धावांची गरज आहे. 3रं षटक मार्गस्थ असताना सेकंडला फलंदाज सुभाष पाटील.
यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. पंच मात्र वाईट चिकून करतायत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करते. एक धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 28. अजूनही 26 धावांची गरज आहे पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. येणारे 16 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अमोल काळन. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. सलग दुसरा चेंडू सुरे टाकला मी म्हणे गोलंदाज अमोलने. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 29 धावा धावपलकावरती पाटील इलेव्हन संदर्भ संघाच्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण बघतोय अमोल काळन. तर सेकंडला फलंदाज सुभाष पाटील. अमोल राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. यष्टिरक्षक बीट होतोय. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 30. पुन्हा स्ट्रायकला फलंदाज येतोय प्रथमेश. 24 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. येणारे 15 चेंडू आणि 24 धावांची अजून गरज आहे पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. बिग फाईट सामना आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील. पहिला सामना पाटील इलेव्हन संदर्भ वर्सेस असदे. येणारे 15 चेंडू 24 धावांची अजून गरज आहे. स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय प्रथमेश पाटील. यावेळेस मात्र गती परिवर्तन. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. अजून एक झटका पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. नवीन फलंदाज निनाद येतोय बघा. 14 चेंडू अजूनही 24 धावांची गरज आहे. अमोलने मी मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला असदे संघाला आतापर्यंत. आणि अमोलने चांगली गोलंदाजी दाखवली आहे आणि झेल टिपला होता प्रवीण पाटीलने. मात्र डावखुऱ्याचा फलंदाज प्रथमेश पाटील बाद होतोय. 14 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे बघा. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. येणारे 14 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे ती म्हणजे पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज अमोल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते पाटील संदर्भ संघाची 32. येणारे 13 चेंडू अजूनही 22 धावांची गरज आहे बघा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल मी म्हणेल. अमोलने चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. फक्त 5 चेंडू मध्ये अमोलने 6 धावा खर्च केल्यात. अमोल यावेळेस मात्र टॉप एज लागतोय. थर्ड मॅन फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. येणारे 12 चेंडू अजून 18 धावांची गरज आहे. 9च्या सरासरी धावा कुठच्या जाता पाटील इलेव्हन संदर्भ संघाला. या षटकात धावा जातात त्या 10. 2 गडी बाद झाले या षटकामध्ये. प्रथमेश बाद झाले आणि किशोर बाद झाले होते. येणारे 12 चेंडू 18 धावांची अजून गरज आहे बघा. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला मी म्हणेन.
12 चेंडू 18 धावांची गरज आहे. बघा ते 4थं षटक कोण घेऊ दे. 4थं षटक या सामन्याचं चित्र अवलंबून असणार मी म्हणेल. येणारं 4थं षटक. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. शाखेला फलंदाज आपण बघतोय सुभाष. येणारे 12 चेंडू 18 धावांची अजून गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे मी म्हणेन. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. एका बाजूला आपण बघतोय पाटील 11 संदप संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अजय संघ. गोलंदाज केशव. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. केशव यावेळेस मात्र सुभाषसाठी चेंडू मिसफिल्ड होते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 38. 16 धावांची अजून गरज आहे. येणारे 11 चेंडू. बघा येणारे 11 चेंडू 16 धावांची अजून गरज आहे. पहिला चेंडू आपण सुभाषने अप्रतिम घेऊन काढला होता. थोडस मिसफील्ड झाली मी म्हणेल विनोदची. आणि 2 धावा मोजा लागतात. गोलंदाज केशव. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता. चेंडू खोदून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. अमोल 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या संदर्भ संघाची 39. 10 चेंडू 15 धावांची अजून गरज आहे. 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे मी म्हणेन. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. एका बाजूला अजय संघ, तर दुसऱ्या बाजूला पाटील 11 संदप संघ. येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 15 धावा कंपल्सरी कराव्या लागतील पाटील 11 संदप संघाला. विकेट टॉस नाही ते महत्व नाहीये. शाखेला फलंदाज निनाद. केशव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. घनश्याम चेंडू उचलतोय. फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 41. येणारे 9 चेंडू आता मात्र 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. गोलंदाज केशव काळन. 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. बघा 13 धावा कंपल्सरी कराव्या लागतील पाटील 11 संदर्भ संघाला. यावेळेस मात्र चेंडू कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिसफील्ड होते. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 45. 8 चेंडू 9 धावांची अजून गरज आहे. बघा चौकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो. येणारे 8 चेंडू 9 धावांची अजून गरज आहे. बघा सामना अजूनही बॅलन्स आहे. हा चौकार टर्निंग पॉइंट ठरू शकतो पाटील 11 संदर्भ संघासाठी. 8 चेंडू 9 धावांची गरज. केशव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लेगस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चुकून करत आहे. 1 धाव मिळते. 8 चेंडू 8 धावांची गरज आहे आता. खराब चेंडू टाकला मी म्हणेल केशवने. 8 चेंडू 8 धावांची अजून गरज आहे. केशव राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. दोन धावांची अजूनही गरज आहे 7 चेंडू मध्ये. निनादच्या बॅट बंद षटकार येतोय. 7 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव येते. सामना बरोबर सुटतोय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता मात्र एका धावेची गरज आहे. चला दिवा बस संघ आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचे आहे कारण की आपली फलंदाजी असणार आहे. तसेच मोठागाव संघ सुद्धा आमच्या समालोचन कक्षासमोर तयार आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. बघा 6 चेंडू एका धावेची आता गरज आहे. या षटकात केशवकांनी 17 धावा खर्च केल्या आहेत. तब्बल 17 धावा खर्च केल्यात केशवने. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना सहा चेंडू एका धावेची गरज आहे. त्यानंतर सामना आपण बघणार मोठागाव विपक्ष दिवा ब. मोठागाव संघ टॉस विन आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मोठागाव संघाने. तर एका बाजूला आपण बघतो दिवा ब संघ. आणि फलंदाज बाद. 5 चेंडू एका धावेची गरज. बघा एक धाव कंपल्सरी करायची आहे संदर्भ संघ. नवीन फलंदाज हेमंत इथे. 5 चेंडू अजून एका धावेची गरज आहे. एक धाव कंपल्सरी करायची आहे. विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. पाच चेंडू एका धावेची गरज. यावेळेस मात्र मिसफील्ड होते आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे पाटील इलेव्हन संदर्भ संघाने. लावून पालखीला आई बाबांच्या भेटीला. दादा लावून पालखीला दादा लालू म्हात्रे माझा पायी चालला शिर्डीला.